नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 जून 2025 रोजी होणारी सेट एक्झाम जर तुम्हाला क्वालिफाय करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन मात्र तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल पेपर 1 साठी आपण सुरू केली आहे 1000 प्लस अतिसंभाव्य प्रश्नांची महायज्ञ सिरीज. या सिरीजमध्ये आपण काय करतो, काही PYQs आणि काही अतिसंभाव्य प्रश्न घेतो. त्या प्रश्नाच्या संदर्भाने काय काय माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे ते तिथल्या तिथं आपण प्रोव्हाइड करतो. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, म्हणजे नुसतं प्रश्न उत्तर असा खेळ नाही, त्याचं उत्तर काय आहे, त्याच्या मागे कसं लॉजिक वापरायचं, करेक्ट आन्सर कसं आणायचं, त्याच्या मागे एलिमिनेशन टेक्निक वापरून कसं करेक्ट आन्सर आणलं, डिटेल गोष्टी आपण इथे बघत असतो. आज आहे भाग दुसरा. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमची इच्छा असेल पेपर 1 ची मला प्रॉपर तयारी करायची, मला अशी बॅच पाहिजे, एक परिपूर्ण बॅच पाहिजे, कंप्लीट बॅच पाहिजे, ज्याच्या बाहेर तर मी काहीच नाही करणार आणि मला 80 पेक्षा जास्त मार्क्स पडले पाहिजे, तर तुमच्यासाठी ही बॅच एकदम परफेक्ट आहे. का? कारण ऑलरेडी सेट नेट क्वालिफाईड झालेले टीचर्स इथं शिकवतात. सोबत तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या 10 टॉपिक आहेत, त्याचे काही सब टॉपिक आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड होतात PDF फॉर्ममध्ये, ज्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. सोबतच तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे टेस्ट आपण इथं अवेलेबल करून दिलेला आहे. जसा 15 जूनला पेपर होणार आहे तशा फुल लेंथ टेस्ट देखील आहेत. म्हणजे फायनल पेपर कसा असणार आहे याची एक तुम्हाला एक रूपरेषा कळते, तो कशा पद्धतीने टॅकल करायचा आहे, टाईम मॅनेजमेंट होतंय का हे आपल्याला आधी कळलं पाहिजे, म्हणजे आपण ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो. याच्यासाठी ही बॅच आहे, एकदम छान अशी बॅच आहे. विद्यार्थी मित्रांनो, जॉईन करायचं असेल तर गुगल प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे PDK अकॅडमी, जा आणि इन्स्टॉल करून घ्या. सोबत तुमच्या काही डाऊट्स असतील, शंका असतील तर या नंबरला कॉल करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो देखील करा. एक्झाम रिलेटेड सगळी अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही फॉलो केलं पाहिजे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न मी नेहमी सांगतो की प्रश्न सोडवणं महत्त्वाचं नाहीये, एका वेळेमध्ये प्रॉपर वेळेमध्ये तो सोडवला गेला पाहिजे. नाहीतर तुम्ही दिवसभर एकच प्रश्न सोडवला तर त्याला काहीच अर्थ राहत नाही. बघा बरं, मी सेट एक्झामसाठी नेहमी सांगतो की दोनही भाषेमध्ये प्रश्न वाचलाच गेला पाहिजे. एकदा ओव्हरलुक करूया. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो, क्लिअर आहे, आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो, नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतो. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे? एकदा मला चेक करावं लागेल की ट्रान्सलेट प्रॉपर आहे का, नाही तर मी इंग्लिश फॉलो करेल. बघा, व्हाईल फेसिंग साऊथ विराट वॉक्स 15 meters and then turns to his right and walks 10 meters. क्लिअर आहे? त्यानंतर काय सांगितलंय, फ्रॉम देअर ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 15 meters. देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक्स 15 meters. क्लिअर? विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाव अँड हाऊ मच अवे फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. क्लिअर आहे? म्हणजे आता मला कळले दोघं मॅच होतात, काहीच डाऊट नाही, मी कोणतीही एक लँग्वेज फॉलो करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन सेन्सवर हा क्वेश्चन होता. क्लिअर आहे ना? तर तुम्हाला ना याच्यामध्ये एक टेक्निक मी इथं देऊन ठेवतो, एक लॉजिक तुमचं इथं बिल्ड करतो, जेणेकरून तुम्ही इझिली आन्सर देऊ शकता. पहिली गोष्ट एक एलिमिनेशन टेक्निक जर इथं वापरली, बघा इथं पूर्व आहे, पश्चिम आहे, उत्तर आहे आणि दक्षिण आहे. मग मला सांगा, मला जर डायरेक्शन कळली तर मी इथं मीटर किती आहे हे बघायची मला इथं अजिबात गरज नाहीये. कशासाठी वेळ वाया घालवू मी? पुढच्या चांगल्या प्रश्नाला वेळ देता येईल. म्हणजे मला जर कळलं पूर्व आहे तर मी बाकीची डायरेक्शन बघत बसणार नाही. म्हणजे डायरेक्शन बघितलं की याच्यानंतर मी किती मीटर आहे हे बघायची मला बिलकुल देखील गरज नाही आहे. तर याच्या मागे काय लॉजिक आहे, तुम्हाला मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतो, ती तुम्हाला पाठच करावी लागेल. बघा, तुम्हाला ना डायरेक्शन्स माहितीच असल्या पाहिजे. तर डायरेक्शन बघणं म्हणजे काय खूप अवघड आहे असं काही नाही. ही डायग्राम तुम्ही पाठ करून टाका. MPSC द्या, UPSC द्या, तुम्हाला पुन्हा पुन्हा काही लक्ष द्यायची गरज नाही. तर पहिलं बघा, ही दिशा कोणती असते? पूर्व. ही कोणती असते? पश्चिम. ही कोणती असते? दक्षिण. हे पाठ करायचं. पूर्व तुमच्या राईट साईडला, पूर्व, पश्चिम, दक्षिण, या ठिकाणी उत्तर. क्लिअर आहे? जर तुम्ही म्हणाल सर हे झालं पण माझं इंग्लिश परफेक्ट आहे, तरी काळजी करायची गरज नाही. पूर्वसाठी आपण काय म्हणतो? इथे काय ईस्ट. क्लिअर आहे? याला म्हणणार ईस्ट, नंतर वेस्ट, इथं म्हणणार साऊथ, ईस्ट वेस्ट साऊथ, आणि इसे कहेंगे नॉर्थ. क्लिअर आहे ना? याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आणखी आपल्याला उपदिशा देखील माहिती असणं गरजेचं आहे. बघा, उपदिशा सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. मराठीमध्ये करणार असेल तर इथं काय म्हणतो आपण? आग्नेय. आता हे पाठ करायची टेक्निक आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. तुम्हाला जसं लक्षात राहील तसं, पण फायनल उत्तर कन्क्लुजन हे आलं पाहिजे. आग्नेय, वायव्य, नैऋत्य, आणि या इधर काय म्हणणार?
इथं म्हणणार ईशान्य. क्लिअर आहे. मग सर इंग्लिशमध्ये कसं करू आम्ही, तर इंग्लिशमध्ये पण व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा बरं इंग्लिशमध्ये काय लक्षात ठेवणार, इथं कसं करायचं बघा, ह्या दोघांना प्रेफर करायचं. इथं साऊथ ईस्ट, ही दोघांच्या मध्ये ना साऊथ ईस्ट क्लिअर आहे ना, दोघांच्या मध्ये आहे म्हणून याला म्हणायचं साऊथ ईस्ट. याला काय म्हणणार साऊथ वेस्ट. याला काय म्हणणार नॉर्थ वेस्ट. बघा ना दोघांच्या मध्ये म्हणून इथं ही अगोदर ही दिशा घ्यायची नॉर्थ वेस्ट, इसे कहेंगे नॉर्थ वेस्ट. आणि याला म्हणणार मी इथं, आता हे दोघांच्या मध्ये की नाही नॉर्थ ईस्ट म्हणणार, इथे नॉर्थ ईस्ट. विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन सेन्समध्ये 2-3च गोष्टी महत्त्वाच्या आहे. पहिली म्हणजे ही डायग्राम पाठ करावी लागेल, याच्यानंतर पायथागोरस थेरम लक्षात ठेवावं लागेल, आणि नेमकं तो चालला सरळ गेला तर त्याच्यानंतर तो डावीकडे वळाला का उजवीकडे वळाला, मग त्याची तो सध्या कुठं बघतोय हे बघणं गरजेचं आहे. याच्यापैकी 2 कॉन्सेप्ट तुमच्या इथं क्लिअर होईल. ही डायग्राम कशी यूज करायची आणि कशा पद्धतीने तो डावीकडे गेला उजवीकडे गेला ते देखील तुमचं विद्यार्थी मित्रांनो इथंच कंप्लीट होणार आहे. फक्त तुमचा जो पायथागोरस थेरम आहे तो काही ह्या डायग्राममध्ये म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये कंप्लीट होत नाही, पण काळजी करायची गरज नाही. जसा तो क्वेश्चन येईल पुढच्या सिरीजमध्ये ते देखील तुमचं कंप्लीट होईल. आता नीट बघा बरं, दक्षिणेकडे तोंड करून विराट. दक्षिण दिशा कुठे आहे, इथं आहे की नाही, म्हणजे खाली की नाही. मग मी काय करतो, इथे बघा इथं डायग्राम काढतो. दक्षिण इथं आहे, तो खाली बघतोय. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो. मग मी काय करणार, या ठिकाणाहून मी काय करतोय 15 मीटर चालतोय. तर साधारणतः मी इथे 15 मीटर चाललो. आता इथं मी नाही म्हणजे विराट चाललाय बरं का, विराट आहे. आता त्याचं तोंड दक्षिणेकडेच आहे, खालीच आहे की नाही आणखी चालतो, आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळतोय. उजवीकडे नीट विद्यार्थी मित्रांनो खाली बघा, इथं जर दक्षिणेकडे आहे त्याचं तोंड इथं खाली दिसतंय तर त्याची उजवी दिशा इकडं असेल की नाही, इथून इकडे वळेल तो. मग त्याच पद्धतीने चालल्यानंतर तो नंतर बघा इथे तो नंतर स्वतःच्या उजवीकडे चालतोय. इकडे गेला म्हणजे उजवीकडे तिच्या इकडं असेल. नीट बघा, सरळ खाली आला उजवीकडे, त्याच्या ही आहे उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. इथे पण 10 मीटर काढा तुम्ही असं 10, इथं काय म्हणणार 10 मीटर. आता तो कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे. पण त्याचं तोंड ना आता विद्यार्थी मित्रांनो पश्चिमेकडे आहे. क्लिअर आहे का तुम्हाला. मग वरती उत्तरेकडे त्याचा उजवा हात असेल आणि खाली दक्षिणेकडे डावा हात असेल, असं डोक्यात ठेवावं लागेल इथं. क्लिअर आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळतोय 15 मीटर चालतोय. मग तो इकडे गेला तर उजवीकडे म्हणजे वरती गेला उत्तरेकडे आणि 15 मीटर चालेल. मग विचार करा विद्यार्थी मित्रांनो, इथं हे 15 आहे तर तुमचं इकडं मध्येच होईल का, याच्या वर जाईल का नाही. थोडं लॉजिक वापरा ना. इथून एवढं 15 आहे तर सेमच लेवलने आपल्याला दाखवावं लागेल की नाही इथे. मग इथं व्यवस्थित बघा, मी इथं सुद्धा तुम्हाला याच लेवलने दाखवलं. तो आता उत्तरेकडे बघतोय बरं का. कुठं आला आपण 15 वळून कुठं, त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर इथपर्यंत आलो. आता बघा पुढे नंतर तो डावीकडे वळतोय. आता ना त्या कुठं बघतोय, तो उत्तरेकडे बघतोय, त्याला डावीकडे इकडे वळायचंय. क्लिअर आहे ना. नंतर तो डावीकडे वळून 15 मीटर चालतोय. आणखीन 15 मीटर गेलाय तो, पण इथून इकडं गेला. इथे आहे 15 मीटर. आता ना तो इथे आहे आणि त्याचं तोंड ना इकडे पश्चिमेकडे. क्लिअर आहे का. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आहे, तर काय नीट बघा ना, इकडं गेलाय तो सरळ, तो इकडे बघतोय, ती तिकडे म्हणजे इकडे बघतोय. क्लिअर आहे ना. तर मग इथं लॉजिक काय वापरायचं सांगा. इथं लॉजिक कसं वापरणार, पश्चिम दिशा इथं एकटीच आहे, डायरेक्ट आन्सर भेटतंय. तुम्हाला वाटलं कन्फर्म करायचं तर करू पण शकता. मग मला सांगा इथून एवढं इथपासून इथपर्यंत किती आहे, 15 आहे. मग इथपासून इथं किती असेल, तर खाली बघा ना, तुम्हाला माहिती आहे ना आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. इकडे 15 तर इकडे 15, इकडे 10 तर तिकडे पण 10. मग विचार करा, हे 15 आहे तर हे 15 आहे, हे 10 आहे ना, तर हे पण इथं का असणार 10 असणार. मग हे 10 आणि हे 15 25, 15 25 आहे की नाही. तर करेक्ट ऑप्शन तुम्हाला भेटला. बस याच्या व्यतिरिक्त कधीही कोणत्याही सेट एक्झाममध्ये मला तुम्ही दाखवून द्या की एवढं केलं क्वेश्चन अटेम्प्ट होत नाही. 100% अटेम्प्ट होणारच, गॅरंटी आपली. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थित बघा. एकदा व्यवस्थित टाईममध्ये ते सॉल्व्ह झाला पाहिजे. नुसतेच प्रश्न सॉल्व्ह करण्यात पण पॉईंट नाही बरं. बघा, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निर्धारित वर्ष कोणते. व्हॉट इज द टार्गेट इयर फॉर अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आता विद्यार्थी मित्रांनो हे झालं. क्लिअर आहे. आन्सर भेटलं तुम्हाला, नाही भेटलं. आता बघा क्लिअरच करून टाकतो इथं. तुमचा हा प्रश्न कधी चुकणारच नाही. बघा, आता संयुक्त राष्ट्र जे आहेत, संयुक्त राष्ट्रांनी पहिलं ना MDGsचा स्वीकार केला. 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजे, MDGs आणि SDGs. बघा दोघांमध्ये काय काय फरक आहे ते पण तुम्हाला मी क्लिअर सांगतो.
तर MDGs म्हणजे काय? मिलेनियम, एम म्हणजे काय? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. हे क्लिअर झालं. पहिलं नाव कळलं बरोबर, स्प्लिट केलं त्याला. SDGs म्हणजे दिलंय त्यांनी सस्टेनेबल. तुमची कॉन्सेप्टच इथं बॉस कंप्लीट होणार, तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काही करायचीच गरज नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, दोघांची नावं कळली. पण सर मला याच्याबद्दल आणखी सांगा, डिटेलमध्ये सांगतो. बघा आता तुम्हाला कळलं MDGs म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. तर संयुक्त राष्ट्रांनी 2000 साली, बघा संयुक्त राष्ट्रांनी 2000 साली ह्या MDGsची स्थापना केली आणि या MDGs मध्ये ना टोटल त्यांनी 8 गोल्स संयुक्त राष्ट्रांना दिले होते. किती हे पण लक्षात ठेवा. कधी स्थापना झाली? 2000 साली. कोणी केली? संयुक्त राष्ट्रांनी. MDGsची स्थापना केली 2000 साली आणि त्यांनी काय केलं? 8 गोल स्वीकारले होते, इस्टॅब्लिश केले होते आणि त्यांची परिपूर्ती आपल्याला म्हणजे प्रत्येक राष्ट्रांना करायची होती 2015 पर्यंत. क्लियर आहे? यापर्यंत आता काय शिकलो? MDGs का मतलब होता है मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. 2000 साली संयुक्त राष्ट्रांनी यांची स्थापना केली, इस्टॅब्लिश केले आणि त्याच्यामध्ये 8 गोल दिले आणि सांगितलं 2015 पर्यंत सगळ्या संयुक्त राष्ट्रांनी काय करायचं? त्याची परिपूर्ती करायची. म्हणजे ना टार्गेट इयर दिलं होतं 2015 MDGsला. सुरुवात केली ती 2000 पासून. 8 गोल्स होते. या 8 गोल्समध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे 3 गोल्स होते, ते आपल्याला करून ठेवायचं. पहिलं म्हणजे काय? पॉवर्टी म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं की गरिबी कमी करणे. बरोबर, जे संयुक्त राष्ट्र आहेत तर त्यांच्यामध्ये त्यांच्या राष्ट्रामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी हटाव मोहीम त्यांनी स्वीकारली होती. म्हणजे ठरवलं होतं 2000 पर्यंत आणि 2015 पर्यंत त्याची परिपूर्ती करायची होती. त्याच्यानंतर आरोग्य सुधारणा, हे सुद्धा त्यांनी MDGs मध्ये ठरवलं होतं 2000 साली. क्लिअर आहे? याही व्यतिरिक्त त्यांनी ठरवलं होतं ते म्हणजे पर्यावरण संरक्षण. बस विद्यार्थी मित्रांनो, एवढे 3 MDGs आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. सेमच आहेत SDGs म्हणजे काय? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. संयुक्त राष्ट्रांनी जेव्हा MDGs 2015 आलं तर त्याच्यानंतर त्यांनी त्याचं रूपांतरण केलं SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे इस्टॅब्लिश झालं 2015ला. हे संपलं आणि मग त्यांनी काय केलं? 2015 साली ते इस्टॅब्लिश केलं आणि त्याला टार्गेट इयर दिलेलं आहे 2030 साल. बघा 2030 पर्यंत हे SDGs आपल्याला म्हणजे थोडक्यात त्याची परिपूर्ती करायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो MDGs जे होते तर त्याच्यामध्ये फक्त 8 गोल होते. मग त्यांनी आता ते दुप्पट थोडेसे जास्त वाढवले, एक कमी केलं. म्हणजे 8 दुने 16 आणि एक वाढवलं. त्याच्यामध्ये 17 गोल्स त्यांनी दिलेत. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? तर हे लक्षात ठेवावं लागेल. MDGs मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2000 साली ते इस्टॅब्लिश झालं, संयुक्त राष्ट्रांनी केलं. 8 गोल होते, त्याच्यापैकी 3 पॉवर्टी, आरोग्य सुधारणा, पर्यावरण संरक्षण. 2015 पर्यंत त्याची परिपूर्ती करायची होती. 2015 साली मग SDGsची इस्टॅब्लिशमेंट झाली, संयुक्त राष्ट्रांनी ती केली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2015 साली केली आणि याला परिपूर्ती करायची आहे 2030 पर्यंत. इथं जे 8 होते ते 8 दुने 16 आणि 1 17 असे SDGs 17 होते. क्लिअर आहे? तर याच्यामध्ये हे जे SDGs होते याच्यापैकी सुद्धा 3 आपल्याला SDGs महत्त्वाचे आहेत, जे आपण करून ठेवायचे आहे. पहिलं म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं क्लिअर वॉटर, स्वच्छ पाणी. इथपर्यंत झालं. दुसरं आहे क्वालिटी एज्युकेशन, चांगलं उच्च शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन द्यायचं. त्यानंतर आहे जेंडर इक्वॅलिटी. क्लिअर? तर हे SDGs आपल्याला लक्षात ठेवायचं. सगळा सार तिथं सांगून टाकला. प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला ऑलरेडीच भेटलंय. काय प्रश्नाचं उत्तर सांगा बरं? काय बघायची गरज आहे? बिलकुलच नाही, नाहीच पडली पाहिजे. तर SDGs वर प्रश्न आहे. SDGs इथे आहे. त्यांनी सांगितलं टार्गेट इयर कोणता आहे? 2030 आहे. यहाँ पे कौन सा ऑप्शन करेक्ट आहे? सी ऑप्शन जे आहे, थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. चला पुढचा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. एकदम सिंपल आहे. हा आहे टीचिंग ॲप्टिट्यूडवर. तुम्ही जेव्हा एखादा टीचर व्हाल ना तर तेव्हा तुम्हाला मुलांना जे टार्गेट ऑडियन्स आहे
तर त्याच्या बेसिसवर शिकवावं लागेल, बरोबर आहे. समोरच्याला जर तुम्ही शिकवलेलं कळत नसेल, त्याला ते रुचत नसेल, पचत नसेल, तर तुमच्या शिकवण्याला बिलकुलच अर्थ राहत नाही. आता इथे व्यवस्थित बघा, प्रश्न व्यवस्थित बघा. डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर प्रकारच्या अध्यापन पद्धती आहेत. क्लिअर आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. बॅचमध्ये आपण डिटेल शिकणार आहोत टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये. आता तुम्हाला समजा विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर काय लक्षात घ्यायचं, तुम्ही काय विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. तर अध्ययनकर्त्याचे स्वरूप, जो लर्नर आहे त्याचं स्वरूप, नेचर कसं आहे, साध्य करावायची उद्दिष्टांचे स्वरूप, त्याच्यातून काय उद्दिष्ट साध्य करायचं. आता माझं उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला हा क्वेश्चनचा आन्सर तर भेटलं पाहिजे, पण आणखी माझं उद्दिष्ट आहे की याच्या संदर्भाने आणखी कितीतरी क्वेश्चन्स तयार होऊ शकतात, ते इथल्या इथं कंप्लीट करायचं. म्हणून मी काय करतोय, प्रश्न आणि उत्तर खेळत नाही, उत्तर देऊन लगेच पुढे जात नाही, याच्या संदर्भाने सगळीच माहिती देऊन टाकतोय. म्हणजे तुमचे भरपूर क्वेश्चन्स क्लिअर होतात. याला म्हणतात उद्दिष्टांचं स्वरूप. शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. विद्यार्थी मित्रांनो, मी सेटच एक्झाम जर क्वालिफाईड नसेल तर मला त्याचा अंदाज येणार नाही, मी विद्यार्थ्यांना काय शिकवणार, म्हणजे माझी प्रोफिशियन्सी कशामध्ये आहे, ह्या गोष्टी सुद्धा मला बघाव्या लागतात. क्लिअर आहे, काळजी करू नका. आय एम सेट क्वालिफाईड. तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही मला व्हॉट्सअपला टाका, आपण सेट एक्झामवर साईटवर जाऊन चेक करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. आता इथे बघा, द टीचर शुड चूज टीचिंग मेथड कन्सिडरिंग व्हॉट, म्हणजे टीचिंग मेथड जर चॉईस करायची असेल तर काय कन्सिडर केलं पाहिजे. देखो यहाँ पे नेचर ऑफ द लर्नर्स, नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्स टू बी रिअलाइज्ड, द टीचर्स ओन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सी. विद्यार्थी मित्रांनो, नीट जर बघितलं, मला एक आता तुम्हाला व्यवस्थित शिकवायचं असेल तर मला पहिलं बघावं लागेल की माझी स्वतःची ॲबिलिटी काय आहे, प्रोफिशियन्सी काय आहे, बरोबर आहे. मला जो विषय अजिबात आवडत नाही तो शिकवला तर ते विद्यार्थ्यांना बिलकुल समजत नाही. तुम्हाला रुची असेल, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट असेल तरच तो विद्यार्थी नेहमी, तुम्हाला पण एक्सपिरियन्स येईल. तर हे तिसरा करेक्ट असलं पाहिजे. नीट बघा बरं, 3 इथं आहे, इथं आहे का 3, याचा पर्याय चुकला. इथे आहे का, नाही. एलिमिनेशन टेक्निक वापरा विद्यार्थी मित्रांनो, हे पण नाही. 3 फक्त याच्यामध्ये आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे. काही बघायची गरज होती, बिलकुल बघायची गरज नव्हती. तर अशा पद्धतीने तुम्ही एलिमिनेशन टेक्निक यूज करून आन्सर शोधू शकता. तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही नेमकं विद्यार्थ्यांना ऑब्जेक्टिव्ह काय शिकवण्यामागचं ते काय रिअलाइज करायचं आहे, हे पण महत्त्वाचं आहे. आणि नेमकं लर्नर कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर लर्नर एकदम लो लेव्हलचे आहे, त्यांना माहिती नाही आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, त्यांना एकदम स्लोली आणि त्यांना रुचेल त्या पद्धतीने, अशा पद्धतीने ते शिकवावं लागतं. तुम्ही जर एकदम डायरेक्ट संकल्पना शिकवायला लागले तर त्यांना ते कळणारच नाही. म्हणून तुम्हाला नेचर ऑफ लर्नर्स को देखना भी बहुत जरूरी है. चलो पुढचा प्रश्न बघा. काही बस आता इथं बघा थोडंसं मिसमॅच आहे, पण व्यवस्थित दोघंही भाषेत वाचून घेऊ. काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभ्या आहेत, कुठे काही कळत नाहीये. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे. इंग्लिशमध्ये बघूया. सम बसेस आर स्टँडिंग फेसिंग द बस स्टँड. आता कळलं, बस स्टँड आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय लॉजिक वापरायचं, इथे आपण छान एक असं बस स्टँड काढून घेऊया, बरोबर. इथं असं चेअर्स आहेत, फलाट क्रमांक 1 वर येणारी गाडी, असं अमुक अमुक अमुक, इथे माणसं उभी आहेत. क्लिअर आहे, हे बस स्टँड आहे आपलं. आता ना त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण गाड्यांचे क्रम लावून घेऊयात. बघा त्यांनी काय सांगितलंय, ठाणे बस वॉज अहेड ऑफ नाशिक बस, त्यानंतर विच वॉज अहेड ऑफ जळगाव बस. अमरावती बस वॉज बिहाइंड धुळे बस बट अहेड ऑफ ठाणे बस. देन विच इज द सेकंड लास्ट बस फ्रॉम बिहाइंड, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला कळलं याच्यामध्ये, ठीक आहे, फक्त बस स्टँड इथं कळत नव्हतं. तर काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभा आहेत, क्लिअर आहे. ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे, एवढं कळलं तुम्हाला. काय लॉजिक वापरायचं, ही बस नाशिक आहे, चला नाशिक नाशिक नाशिक, ही नाशिक बस, क्लिअर आहे. आता ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे, म्हणजे इथं ठाणे बस आहे. क्लिअर आहे का, इथंपर्यंत क्लिअर व्हायला पाहिजे. ही आधी आहे, बस स्टँडकडे तोंड केलंय, तिच्या मागं नाशिकची बस उभा आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे आणि ही जी नाशिक बस आहे तिच्या मागं जळगाव आहे. कारण का, नीट बघा परत एकदा, इथून ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे, ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. बघा जळगावच्या पुढे नाशिक आहे. अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, पण इथं दिसतंय का कुठं, थांबून घ्या आहे, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. ठाणे दिसतंय, मग बघा अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे. मग 1 नंबर आपण काय करूया, इथं धुळे घेऊया, करेक्ट. इथे धुळे घेतलं आणि नंतर अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, म्हणजे अमरावती इथं घेऊया.
अमरावती सध्या एवढं घेतलं मी. काय केलं, अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे, परंतु ठाणे बसच्या पुढं आहे. म्हणजे अमरावती बस धुळेच्या मागे आहे, पण ठाणेच्या पुढे आहे. मग मला काय करावं लागेल, ह्या इथं यांना थोडंसं सरकून घ्यावं लागेल. तुम्हाला सुद्धा ते जमलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा काय करायचं, असं थोडं सरकून घ्यायचं. पण आता तुम्हाला थोडी ना तिथं डिजिटल पॅनल असणार आहे. पण तुम्हाला तिथं लॉजिक वापरावं लागेल, की कशा पद्धतीने आपण इथे म्हणजे तिथलं तिथं कळून घ्यायचं. सरकवत बसायची गरज नाही. तुम्हाला तिथं जरी कळलं, की असं इथं आपल्याला असलं पाहिजे अशा पद्धतीने, तर होऊन जाईल. क्लिअर आहे ना? म्हणजे तुम्हाला इमॅजिनेशन जर कळलं, की 1 नंबर धुळे आहे, मग अमरावती, ठाणे, नाशिक आणि जळगाव, तरी आन्सर भेटतं. तुम्हाला काही इथं सरकासरकी करायची गरज नाही. तुम्हाला फक्त आन्सर द्यायचं आहे. बघा त्यानंतर काय सांगितलं, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. तर मागून 2 नंबरची बस, मग ही मागं ही 1 नंबरला, ही 2 नंबर, 3, 4 आणि ही 5. मागून ही 2 नंबरची बस आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे सी, नाशिक. क्लिअर झालं ना? बस अशा पद्धतीने तुम्हाला याची सेटिंग करून घ्यायची होती, म्हणजे करेक्ट आन्सर भेटत होतं. चला मग पुढचा प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, खूपच छान प्रश्न आहे हा पण. खूपच छान आहे. व्यवस्थित लॉजिक वापरा. आपण ना सगळ्या यूज करतो सर्व्हिसेस, पण आपल्याला यूज केल्यानंतर आपण कधी विचारच करत नाही की असा पण प्रश्न तयार होऊ शकतो. बघा, इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा, ह्या डिजिटल सेवा आहेत. यूट्यूब असेल, जीमेल असेल, इन्स्टा असेल, विकिपीडिया आहे. तर सर्वप्रथम सुरू झाल्याचे बघा, तर सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर काय निकष काय बघा, ते कधी लॉन्चिंग झालंय त्यांचं, ते खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फर्स्ट लॉन्च डेट. बरोबर, फर्स्ट लॉन्च ऑफ दीज इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला 2 गोष्टी माहिती पाहिजे. एक तर तुम्हाला लॉन्चिंग आता कधी झालंय हे इथं मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करायची गरज नाही. पण जर तुम्हाला माहिती नव्हतं आणि निगेटिव्ह मार्किंग अगर यहाँ पे नहीं है, तो लॉजिक तो डेव्हलप करना ही पडेगा. लॉजिक वापरून आपल्याला करेक्ट आन्सर तर पाहिजेच पाहिजे. मग कसं करणार? तर विचार करा, आता जर आपण लॉजिक वापरलं तर Instagram आठवतं तुम्हाला? आपल्या वडिलांच्या काळामध्ये Instagram होतं का? अजिबात नव्हतं. आपल्या जनरेशनमध्ये ते Instagram आलं. म्हणजे असं वाटतं आत्ता आलंय. ते जर लॉजिक वापरलं तर Instagram सगळ्यात शेवटी यायला पाहिजे. जर असा विचार केला, मग Instagramच्या नंतर विकिपीडिया आलं, तर हे लॉजिक बसत नाही. तर तुमचा ए पर्याय कधीच आन्सरमध्ये गोल व्हायला नाही पाहिजे, राउंड व्हायलाच नाही पाहिजे. तुम्ही बी मारा, सी मारा, डी मारा. तुम्ही जर याच्यातलं काहीच माहिती नव्हतं, तर तुम्हाला 25% आन्सर करेक्ट येण्याचे चान्सेस होते. आता मात्र ते वाढलेत. आता तुम्हाला 33% 33.33% चान्सेस आहेत की तुमचं उत्तर बरोबर येईल. थोडंसं अजून लॉजिक जर वापरलं तर आपल्याला बरोबर कळतंय की सगळ्यात आधी आता जनरली यूट्यूबला सुद्धा आपण आधी जीमेल जोडतो, मग यूट्यूब चालू होतं. जर तुम्ही यूट्यूब क्रिएटर असेल तर तुम्हाला कळेल जीमेल इज मस्ट. म्हणजे जीमेल यूट्यूबच्या आधी आलेलं आहे. हे जर लॉजिक तुम्ही वापरलं तर यूट्यूबच्या आधी जीमेल आलं, म्हणजे विकिपीडिया सगळ्यात आधी होतं हे पण कळतं. डी ऑप्शन करेक्ट आहे. तुम्ही म्हणाल सर आता ऑलरेडीच तुम्हाला उत्तर माहिती होतं त्याच्यामुळे तुम्ही सांगितलं. तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे की यांचं लॉन्चिंग कसं झालंय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला लॉन्चिंग कळणार नाही, डेट कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला आन्सर येणार नाही. बऱ्याचदा कधी कधी रिपीट क्वेश्चन्स तयार होतात, याच्यातले डिजिटल सेवा बदलतील, पण हे जर 4 तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला याच्यावर कसा प्रश्न बनवला तरी पण येणार आहे. तर साधारणतः विकिपीडिया सगळ्यात आधी आलं होतं आणि Instagram सगळ्यात लेट आलं होतं. तर यूट्यूब कधी आलं होतं बघा, यूट्यूब आलेलं आहे 15 डिसेंबर 2005ला. हे लक्षात ठेवा. यूट्यूब लॉन्च झालंय 15 डिसेंबर 2005ला. जीमेल जे आहे ते लॉन्च झालंय 1 एप्रिल, बरोबर, 1 एप्रिल असं करतो. नाहीतर तुम्ही म्हणाल असं काय केलं, सिंपल देतो 1 एप्रिल. त्याच्यानंतर आलं का आधी आलंय? जीमेल आधी आलं होतं यूट्यूबच्या आधी. कारण आपल्याला माहिती आहे यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, पण हां, विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्हाला होप्स वाढतात. तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज नेहमी भेटत जातील. तर जीमेल अकाउंट असल्यानंतरच आपण यूट्यूबला चॅनल ओपन करू शकतो बरं का. तर जीमेल आधी आलं होतं, इथं पण दिसतंय ते. त्यानंतर Instagram जर पाहिलं तर ते आत्ता आलंय 6 ऑक्टोबर 2010ला. आणि विकिपीडिया तर सगळ्यात आधी आलं होतं ते 15 जानेवारी 2001ला आलं होतं. क्लिअर आहे? असं जर लॉजिक वापरलं तर तुमच्या लक्षात येतं विकिपीडिया 2001ला आलं, Instagram 2010ला आलं, जीमेल 2004ला. म्हणजे विकिपीडिया आधी आलंय, त्याच्यानंतर कोण आलंय? जीमेल आलं 2004ला, मग यूट्यूब आलं 2005ला आणि Instagram सगळ्यात शेवट आलं. करेक्ट ऑप्शन यहाँ पे बनता है डी ऑप्शन. क्लिअर आहे ना? चला पुढचा प्रश्न बघा. चला, ट्रॅफिक सिग्नल्स डॅश संप्रेषणाचे उदाहरण होय.
ट्रॅफिक सिग्नल्स आर एक्झाम्पल ऑफ डॅश कम्युनिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला जाता तर तुमचं लक्ष कुठं असतं? ट्रॅफिक पोलीस कुठं आहे त्याला चकवा कसा मारून जायचा का आपल्या डोक्यात असतं का तो MH17ची पासिंग आहे म्हणजे ते MH20ला गेला तर तो धरतो का काय? बरोबर आहे ना? फॉरगेट अबाउट दिस. आणि त्यांचंही लक्ष असतं दुसरी पासिंग असेल तर कसा ट्रॅपमध्ये गुंतवायचा आणि कसे 200, 500, 1000 बरोबर, पहिली पावती 1,500 नंतर असं ते गोळ घालतात. फॉरगेट, ते बदलायला पाहिजे. बरोबर आहे, आपल्याला डेव्हलप्ड कंट्री व्हायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ट्रॅफिक सिग्नल जे असतात, विचार करा समोर ट्रॅफिक लागलेला आहे, ट्रॅफिक थांबलेली आहे, तर तिथं रेड सिग्नल लागला. तो बोलला का काही? बिलकुल नाही बोलला. म्हणजे व्हर्बल हॅलो हॅलो हॅलो, पुढची MS17ची गाडी मागं घ्या थोडी, आता ते लोकांनी केलंय, पण ट्रॅफिक सिग्नल बोलत नाही. तो फक्त रेड लाईट दाखवतो. रेड लागला का आपल्याला कळतं आता पुढे जायचं नाहीये, बरोबर, क्रॉसिंगच्या पुढे जायचं नाही. मग तो बोलत नाही म्हणजे व्हर्बल मारूच नका तुम्ही आन्सर. एक तर समूह अशाब्दिक, एकमेकाकडून अनेक, वन टू मेनी. विद्यार्थी मित्रांनो, जी मास मीडिया आहे, मग प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, ABP माझा, IBN लोकमत, बरोबर, ABP न्यूज, तर ही मास मीडिया आहे, ही डिजिटल मीडिया आहे. न्यूजपेपर जे आहे तर ती प्रिंट मीडिया आहे, ती एकाकडून अनेकांपर्यंत माहिती पोहोचवत असते. सार्वमत असेल, लोकमत असेल, दिव्य मराठी असेल, तर ही वन टू मेनी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पण वन टू मेनी आहे आणि हे मास समूह हे पण वन टू मेनीच आहे. मग ज्या ऑप्शनमध्ये एकच गोष्ट दोनदा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली ते कधीच ऑप्शन नसतं, कधीच नाही. मग का याला जर हे केलं तर ये बुरा मान जाएगा, इसे टेक करेंगे तो ये बुरा मान जाएगा, म्हणजे दोघं पण सोडून द्या, त्यांचा पत्ता कट. शाब्दिक नाही म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे अशाब्दिक, नॉन व्हर्बल. बघा ना, रेड सिग्नल लागला का आपल्याला त्यांनी संप्रेषण झालंय, तो बोलला तर नाही, अशाब्दिक सांगितलं का आता थांब बाबा तू. नंतर ही ग्रीन सिग्नल लागला का आपल्याला कळतं की त्याने सिग्नल दिला जाऊ शकता तुम्ही. इथं भाषा वापरली जात नाही, शब्द वापरले जात नाही, म्हणून हे अशाब्दिक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. क्लिअर आहे ना? एकदम सरळ सिंपल क्वेश्चन होता. चला विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन खूप छान आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे, याला टॅकल करा. इथं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगू, तुम्हाला इथे काहीच लॉजिक वापरायची गरज नव्हती, बिलकुल नाही. तुम्हाला प्रिव्हियस काहीच नॉलेज लागत नाही, इथल्या इथंच तुम्ही डोकं लावायचं. बघा, खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण आणि तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. बघा बरं, काय करू शकतो आपण इथे? अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर. मीनिंग पण झालं पाहिजे आणि एक लॉजिक बसलं पाहिजे, इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स. देखो, ग्रास, गवत, कर्ड, दही, मिल्क, दूध, काऊ, गाय आणि लोणी, बटर. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात कोणी करायची इथं बघून घ्या. 1, 4, 5 नेच करा, म्हणजे बाकीचे घेऊ नका तुम्ही. समजा मी 1 घेतलं तर काय आहे? ग्रास आहे, गवत आहे. नंतर 4, समजा असं लॉजिक होतं, गवत गायीने खाल्लं. नंतर गाय, काय गायीला कोणी खाल्लंय? 3, दुधाने खाल्लं. काय लॉजिक होतं? नीट बघा. त्याच्यानंतर काय? दही, दही नंतर लोणी. तुम्ही म्हणाल सर तसं नाही, तसं नाही. गवत हे गायीने खाल्लं, गायीने खाल्ल्यानंतर तिने दूध दिलं आणि दूध नाही दिलं, हां दूध दिलं, त्यानंतर त्याचं दही बनवलं आणि लोणी झालं, बसतंय. असं नाही. आणखी त्याच्या रिलेटेड आणखी बघूया. आता आपण 5 घेऊया. लोणी, हे लोणी काय? दही, लोणी दह्यापासून तयार झालं, दही दुधापासून तयार झालं, छान बसतंय बरं का इथे. त्याच्यानंतर आणि दूध गाईपासून भेटलंय आणि गाय काय गवतापासून झाली का? तर इथं थोडा कन्फ्युजन, मला लॉजिक बसत नाही. हे पण ठीक आहे, हे पण ठीक आहे. आता आपण 4 आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस ऑप्शनमध्ये स्टार्टिंग सारखी असेल तर तिथं आन्सर असण्याची पॉसिबिलिटी 99% असते. मग मला हे आणि हे प्रॉपर चेक करावं लागेल. मी डी चेक करतो. बघा, 4 काय आहे? गाय आहे. गायीने गाय नंतर काय? 1, गवत. अच्छा, गायीने गवत खाल्लं, त्याच्यानंतर काय केलं? दूध दिलं. अरे वा, गायीने गवत खाऊन दूध दिलं, दुधाचं दही झालं, दह्याचं लोणी झालं. ही किती छान बसते. सो करेक्ट ऑप्शन हाच आहे. इथे बसत नाही. इथे काय होतं? यांच्यामध्ये घोळ होतो, म्हणून इथं प्रॉब्लेम आहे. आणि इथं तर अजिबातच लॉजिक बसत नाही. इथं दोन्ही व्यवस्थित चेक जर केलं तर लॉजिक तिथं मॅच होत नाही. आता इथं आपल्याला क्रोनॉलॉजिकल सांगितलं होतं की एकमेकांपासून एकामागं एक झाले पाहिजे आणि लॉजिक डेव्हलप, व्यवस्थित लॉजिक बसलं पाहिजे. तर डी ऑप्शन करेक्ट होता. त्यांनी पण हे PYQ आहे बरं का, लेटेस्ट PYQ आहे, त्यामुळं हाच त्यांनी अशा पद्धतीने आन्सर दिलेला आहे आणि एकदम लॉजिक परफेक्ट बसणं, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. एकदम शार्प येतं इथे आन्सर. बघा बरं, इथे प्रॉपर बघून घ्या. प्रसार भारती काय आहे? व्हॉट इज प्रसार भारती? विद्यार्थी मित्रांनो, आपण भारताचे नागरिक आहोत,
बरोबर आहे. जर भारताचे नागरिक असेल तर आपल्याला 2 गोष्टी माहिती असल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संविधान माहिती असलं पाहिजे. घटना समिती काय, मसुदा समिती काय, त्याचे अध्यक्ष कोण होते, त्यांनी जे संविधान लिहिलं, प्रस्तावना काय आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा, हे तुम्हाला सगळं पाठ असलं पाहिजे. जर MPSC करत असाल तर हे पाठ असतं, कारण याच्यावर एक तरी प्रश्न आपल्याला बऱ्याचदा सापडतो. याच्यासोबत तुम्हाला मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क माहिती असले पाहिजे, तुमचे अधिकार आपल्याला माहिती असले पाहिजे, संसदेचे अधिकार माहिती पाहिजे, राष्ट्रपतीचे, राज्यपालाचे हे माहिती पाहिजे. जर हे माहिती असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की भारतामध्ये काही संघटना अशा आहेत जसं की MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC यांचा उल्लेख जो आहे, म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, यांचा उल्लेख डायरेक्ट संविधानात सापडतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी टीम होती त्या लोकांनी डायरेक्ट त्यांचा उल्लेख केला होता की अशा अधिकारी अशा पद्धतीने भरले जातील. म्हणजे यांना म्हणतो आपण संविधानिक संस्था, यांना म्हणतो आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. क्लिअर आहे. आता प्रसार भारतीबद्दल सांगतो. काही संस्था अशा असतात की आपली जी संसद आहे, बरोबर आहे, आपली जी संसद आहे ती काय करते, कायदे बनवती. ह्या कायद्याद्वारे एखादी संस्था आपण इस्टॅब्लिश झालेली असते, जशी प्रसार भारती आहे. जर संसदेने कायदा बनवला आणि त्याच्याद्वारे जर एखादी संस्था इस्टॅब्लिश झाली तर तिला आपण संविधानिक म्हणायचं नाही, तिला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी नाही म्हणायचं, तिला आपण म्हणायचं स्टॅच्युटरी बॉडी. तिला काय म्हणायचं, वैधानिक संस्था. संविधानिक नाही, वैधानिक. तर ही वैधानिक संस्था आहे, हे लक्षात ठेवा. आता वैधानिक संस्था आहे ही, संसदेने कायदा करून ही बनवली कशासाठी, की भारत सरकारची ती मालकीची असेल आणि त्यांना जे काही ध्येय धोरण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसार भारतीची निर्मिती झालेली आहे. वेळ खूप जातो, व्यवस्थित बघून घ्या. म्हणून तुम्हाला डायरेक्ट डी ऑप्शन करेक्ट सांगतो की भारताची शासकीय मालकीची ही सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. क्लिअर आहे. बाकीची ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन यांचाशी काही संबंध नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एलिमिनेशन नुसार सी तुम्ही मारूच शकत नाही, कारण इट इज ए असोसिएशन ऑफ प्रायव्हेट ब्रॉडकास्टर्स. म्हणजे ABP माझा वगैरे वगैरे अमुक सगळे मिळून त्यांचे ते ब्रॉडकास्टर आहे का, अजिबात नाही. तुम्हाला हे कायदा माहिती असेल तर तुम्ही प्रसार भारतीला डीच मारायला पाहिजे. डी ऑप्शन करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. एकदम सरळ आहे हा पण प्रश्न, जास्त लॉजिक वापरण्यासारखं इथं काहीच नाहीये. प्रश्न फार सिंपल येतात, प्रॉपर बघावं लागतं. बघा, शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी डॅश वापरले जाते. काय वापरतं बरं तिथे, म्हणजे काय थोडक्यात बघा, ICT टूल is essential for creating and managing bibliographies in research paper. रिसर्च पेपरची बिब्लिओग्राफीज जी असते, बरोबर आहे ना, म्हणजे संदर्भ जे आपण देतो, संदर्भ कुठून कसा घेतला, तर ही बिब्लिओग्राफी कशी बनवली जाते किंवा त्याच्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं. लॉजिक जर वापरलं विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा याचा काहीच रोल वाटत नाही. क्लिअर आहे. स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर म्हणजे सांख्यिकी सॉफ्टवेअर आणि याचा मॅनेज करण्यास बिब्लिओग्राफी अजिबात नाही वाटत. याचा रोल कुठं वाटतं बघा, रेफरन्स मॅनेजिंग आणि बिब्लिओग्राफी रिसर्च पेपर हे मॅच होतंय. स्प्रेडशीटचा काही संबंध नव्हता. बी ऑप्शन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करेक्ट बसतंय. प्रत्येक गोष्ट सेट एक्झाममध्ये वाचलेलीच असेल तरच मी आन्सर देईल, हे अट्टहास सोडून द्या. तुम्हाला लॉजिक डेव्हलप करावं लागेल की असा प्रश्न आल्यावर काय करेक्ट आन्सर येऊ शकतं. बरेचसे क्वेश्चन तुम्हाला याच्यावरच टॅकल करावे लागतात. चला पुढचा प्रश्न बघूया. 1 ते 51 डायरेक्ट आन्सर सांगता यायचं. 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणिती मध्य काढायला. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन ऑफ द इंटेजर्स फ्रॉम 1 to 51. अशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अरिथमॅटिक मीन काय आहे, गणित मध्य काय हे माहिती असलं पाहिजे. एकदम सरळ प्रश्न होता. 2 पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता बरं का. 1 पासून 51 पर्यंत जर पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल 25 दुने 50, दोघं कट झाली. इकडे 25, इकडे 25. 25 नंतरची जी संख्या आहे 26 ती असतो त्याचा गणिती मध्य करेक्ट ऑप्शन भेटला. जर तुम्ही म्हटलं नाही मला फॉर्म्युलाने सोडायचं तरी सुद्धा तुम्ही सोडू शकता. तर गणिती मध्य काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, अरिथमॅटिक मीन जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, त्या सगळ्या संख्यांची बेरीज करावी लागते. क्लिअर आहे. आणि त्याला जेवढ्या संख्या आहे त्याने भागावं लागतं. इथं संख्या किती, 1 पासून 51 पर्यंत तर 51 आहेत. 51 भेटले पण एवढ्या संख्यांची बेरीज मी करू कुठून, माझ्याकडे तर कॅल्क्युलेटर नाही, आपल्याला तर अजिबात सवय नाही. मग तुम्ही असं करणार का, 1 आणि 2 3 झाले, 1 2 3 म्हणजे 6 झाले, असं करण्यात पॉईंट नाही. इथं ही शोधण्यासाठी आणखी एक फॉर्म्युला आहे, दॅट इज n + 1
बाय 2. तर n म्हणजे काय, तर या ठिकाणी शेवटची संख्या n. n किती आहे इथे 51 आहे. n+1 म्हणजे 52. या दोघांमध्ये गुणाकार आहे बरं का, n आणि n+1 मध्ये. मग 51 आणि 52 भागिले 2. मग जर उत्तर पाहिलं 51 आणि 52 यांचा जर तुम्ही गुणाकार केला, वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, यांचा गुणाकार किती येईल, 2652. क्लिअर आहे, यांचा गुणाकार 2652 आला. मग ही व्हॅल्यू तुम्हाला इथे टाकायची 2652 भागिले 2. तर याचं म्हणजे थोडक्यात याचं जर बघितलं तुम्ही तर करेक्ट आन्सर तुमचं येतं ते म्हणजे 1326. क्लिअर आहे, वेळ वाचवण्यासाठी नाही तर तुम्हाला गुणाकार पद करून दाखवलं असतं. मग 1326 का आलं बघा, ही व्हॅल्यू इथली आली. मग इथं मी काय म्हणणार, 1326 भागिले 51. तर याचं उत्तर येईल 26. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. तुम्ही म्हणाल सर पहिलीच मेथड भारी होती, प्रत्येक ठिकाणी ही मेथड यूज होईल असं बिलकुल नाही. MPSCमध्ये आपल्याला अशा फॉर्म्युला वापरूनच आन्सर काढावं लागतात की ते ट्रिकी असतात. सेट एक्झाम MPSCच्या दूर तक म्हणजे इतका फार डिफरन्स येतो. सेट एक्झाम एकदम लो लेव्हलला असते, MPSC फारच डीपमध्ये करावं लागतं, तेव्हा ही मेथड वापरावं लागते. आपल्याला काही गरज नाही आहे, तुम्हाला हीच मेथड वापरायची, दोघांच्या फांगड्या करून टाकायच्या, मधली संख्या शोधायची, दॅट इज अरिथमॅटिक मीन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आजचं सेशन आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.